अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदामधील 8वा अध्याय चालू आहे आणि 8व्या अध्यायातला पहिला खंडाचा उत्तरार्ध आपण पाहतोय. मुळातून हा जो 8वा अध्याय आहे त्याची सुरुवातच आपण अशी केली की पूर्वीच्या 6व्या आणि 7व्या अध्यायामध्ये जे ब्रह्मतत्वाचं जे शुद्ध निर्गुण निराकार तत्वाचं आपण पूर्वी विस्ताराने वर्णन केलं, पण ते वर्णन जे आहे ते सर्वांनाच हे स्वीकारार्ह किंवा कला कला म्हणजे त्यांच्या आकलनामध्ये बसेल असं नसल्यामुळे बरेचसे शिष्यगण म्हणतात की आम्हाला जे डोळ्याला जे दृश्य दिसतं त्या दृश्यामध्ये ते अदृश्य ब्रह्मतत्व कसं पाहावं हे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे भगवद्गीतेत सुद्धा आपण पाहिलं की पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत जे काही वर्णन आहे आत्मतत्वाचं आणि त्याच्यानंतर आत्मतत्वाला अनुलक्षून जे अनासक्त निष्काम भावाचे लक्षण हे आत्मतत्वाचेच आहेत, त्याला धरून तुमचं आचरण स्वधर्म कसा पार पाडावा आणि त्याच्यानंतर शेवटी ध्यान धारणा करून त्या आत्मस्थितीला आपण कसं जावं हे वर्णन केलंय. पण त्यानंतर 7व्या अध्यायाच्या नंतर मात्र सर्वत्र वासुदेव असा सिद्धांत मांडलाय. तर सर्व दृश्यामध्ये अदृश्य तत्व कसं आहे ते कसं पाहायचं हे भगवद्गीतेत सुद्धा मांडलंय. आणि अगदी तो 7व्या अध्यायातलाच विषय या 8व्या या 8व्या अध्याय जो छांदोग्य उपनिषदच आहे त्याच्यामध्ये हाच विषय मांडलाय आणि हाच प्रश्न विचारलाय की हा जो हे जे ब्रह्मतत्व आहे हे विविध पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगा, विविध उपमा उदाहरणे देऊन तुम्ही सांगा की हे कसं पाहता येईल आपल्याला. तर त्या संदर्भामध्ये आपण पहिल्या खंडातले आपण जे 5 श्लोक पाहिले त्याचा एक थोडासा संक्षिप्त आढावा घेऊन मी पुढे जातो. की त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की ब्रह्मतत्व जे आहे हे सर्वत्र सर्व व्याप्त आहे आणि तेच आपल्या हृदय आकाशामध्ये सुद्धा आहे. हे त्या ठिकाणी सांगितलं की असं सांगितलं की या देहाच्या अवस्थेमध्ये सुद्धा हे ब्रह्म जे आहे हे हृदयस्थ आकाश जे आहे त्या आकाशामध्ये आहे आणि ह्या देहाच्या जरी नाश झाला तरी ते ब्रह्मपुरुष जे आहे ते अखंड राहणार आहे, ते सत्य आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कामना या सम्यक रूपाने त्या हृदयस्थ त्या तत्वामध्ये ब्रह्मतत्वामध्ये आहेत. त्यालाच आपण जीवात्माही म्हणतो. आणि तो जीवात्मा सर्व प्रकारच्या कामना घेऊन एक देह सोडून दुसऱ्या देहात जात असतो. पण परंतु शुद्ध आत्मा जो आहे तो धर्म आणि अधर्म याच्या पलीकडे आहे. तो जराहीन आहे, मृत्यूहीन आहे, शोकरहित आहे आणि तो पिपासा शून्य सत्यकाम आणि सत्य संकल्पाचा आहे असं वर्णन त्या ठिकाणी त्या मंत्रामध्ये 5व्या मंत्रामध्ये केलंय. आणि ज्या प्रकारे ह्या लोकांमध्ये प्रजा राजाचे आज्ञाचे अनुसार वागत असतो अगदी त्याच प्रकारे या ज्या ज्या सन्निहित वस्तूची कामना केली जाते त्याचाच आश्रित हे जीवन धारण केलं जातं आणि तो जीवात्मा त्याप्रमाणे तो पुढे भ्रमण करत असतो असं आपण 5व्या मंत्रामध्ये पाहिलं. आणि त्याच्यामध्ये विस्ताराने ती चर्चा झाली आणि त्या वर्णनानंतर पुढे आपण 6वा जो मंत्र आहे तो 6व्या मंत्रामध्ये 6वा मंत्र जो आहे तो त्याचा अर्थ असा आहे की जे गंधमाल्य लोकांची जी कामना असते त्या व त्यांच्या संकल्पाने ही गंधमाल्य आधी तेथे उपस्थित होत असतात. त्या गंधमाल्य लोकांनी संपन्न होऊन तो त्या महिमेस प्राप्त होतो असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण त्याचा मुळातूनच जो अर्थ जो आहे तो ह्या 6व्या मंत्रामध्ये जो दिलेला आहे. 5व्या मंत्राचं आपण सबरी पाहिले की ज्या लोकांची आपण कामना करतो आणि जिथे संकल्प करतो तो लोक आपल्याला हे उपलब्ध होतो. तर तो विविध लोक आहे आणि ही स्थिती केव्हा होते की आपल्या कामनेप्रमाणे आपल्या संकल्पाप्रमाणे आपल्याला त्याची उपलब्धी होणं हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तो स्वतः आत्मस्थितीमध्ये असतो तेव्हा. त्या संदर्भामध्ये हा जो 5वा मंत्र आपण पाहिला की अथ यदि सखिल लोक कामो भवती संकल्प देवास्य सखायः सम समुत्तिष्ठन्ति
सखिलोकेन संपन्नो मह्यते. जर तो सखांच्या म्हणजे मित्रांच्या लोकाची कामना करत असेल तर जे जे मित्र त्याचे स्वर्गवासी झालेले आहेत ते त्या नुसत्या संकल्पानेच ते सर्व सखा लोक त्याच्या समोर येऊन उपस्थित होतात आणि त्या सर्व सखांच्या लोकांनी तो पुन्हा एकदा संपन्न होतो आणि तो पुन्हा एकदा महिमेस प्राप्त होतो असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर अशाच प्रकारे पुढचे मंत्र दिलेत की अथ यदि गंधमाल्यालोकम कामो भवति संकल्पा देवस्य गंधमाल्ये समुपतिष्ठ समुपतिष्ठतस्तेन गंधमाल्यालोकेन संपन्नो मय्यते. जर गंधमाल्या म्हणजे गंध आणि माल्य असं म्हणजे ह्यांनी का असणारे जे लोक आहेत त्या लोकांचं दर्शन घेण्याची कामना जर केली तर त्या केवळ संकल्पानेच त्या गंधमाल्य आदी लोक जे आहेत त्याच्यासमोर उपस्थित होतात आणि गंधमाल्य आदी लोकांनी संपन्न होऊन तो त्या महिमेस प्राप्त होतो. त्याच्यानंतर 7व्या मंत्रामध्ये असाच प्रकारचं पुढे दिलेलं आहे की अथ यदन्न पान लोकम कामो भवती संकल्प देवास्याने समुपत्तिष्ठतेन पानलोकेन संपन्नो मह्यते. जर अन्नपानासंबंधी लोकांची जर कामना केली तर त्या केवळ संकल्पानेच अन्नपान त्यांच्याजवळ उपस्थित होऊन जाते आणि त्या अन्नपान लोकांनी संपन्न होऊन तो त्या महिमेस प्राप्त होतो. म्हणजे असे हे भिन्न भिन्न जे लोक आहेत त्याचं वर्णन केलंय. आणि जे आता तुमच्या सहवासात नाहीयेत त्यांची गती पुढची झालेली आहे. पण तुम्ही स्वतः जेव्हा आत्मस्थितीमध्ये असता तेव्हा तुम्ही स्वतः ब्रह्मांड व्याप्त असता आणि तुमची जी त्यामध्ये असलेली सर्व कामना जी आहे त्या आत्मतत्वास अनुसृत असते. त्या केवळ मात्र संकल्प केल्यानंतरच ते लोक जे आहेत ते तुमच्या समोर येऊन अ, अ, उपस्थित होतात. आणि अशा प्रकारची ही सिद्धी आणि ही महिमा ही तुम्हाला मात्र आत्मतत्वाशी अभिन्न झाल्यानेच होते. अशाच अर्थाचा पुढचा मंत्र असा आहे 8वा मंत्र की अथ यदि गीत वादित्र लोक कामो भवती संकल्पा देवस्य गीतवादित्रे समुत्तिष्ठन्तेन गीतवादित्र लोकेन संपन्नो मह्यते. आणि जर गीत वाद्य इत्यादी संबंधी लोकांची जर कामना होत असेल तर त्यांच्या संकल्पानेच गीतवाद्य तेथे उपस्थित होतात आणि त्या गीतवाद्य लोकांनी तो संपन्न होऊन महिमेस प्राप्त होतो. अशाच अर्थाचा पुढचा 9वा मंत्र असा आहे की अथ यदि स्त्री लोक कामो भवती संकल्पा देवस्य स्त्रियः समु समुत्तिष्ठन्ति तेन स्त्री लोकेन संपन्नो मह्यते. आणि जर तो स्त्री लोकांच्या कामना होत असेल तर त्याच्या संकल्प मात्राने स्त्रिया त्याच्याजवळ उपस्थित होऊन जातात आणि त्या स्त्री लोकांनी तो संपन्न होऊन महिमान्वित महिमा प्राप्त होऊन जात असतो. तर हे शेष ह्या सर्व त्याच्या समानच आहे. मातृगुण अर्थात अतीत जन्म देणारी माता सुद्धा जी योग्यतेच्या अनुसार सुखाची हेतभूत आहे. कारण की दुःखाच्या हेतभूत ग्रामसुखरादी जन्मांची सुद्धा ही विशुद्ध चित्त योगीची इच्छा अथवा त्याच्या संबंधी ही होण्याची संभावना या ठिकाणी नसते. तर विशुद्ध जेव्हा चित्त होतं तेव्हा त्याच्या शुद्ध कामनेमध्येच तो जातो आणि त्याला जे जे गोष्ट हवी आहे ती गोष्ट त्याला प्राप्त होते. म्हणजे या ठिकाणी आत्मतत्वाशी अभिन्नता प्राप्त झाल्यानंतर कशी स्थिती असते असे हे सर्व वर्णन ह्या विविध मंत्रामध्ये दिलेलं आहे. तेव्हा हा 10वा मंत्र शेवटचा असा आहे की यम यमंतम अभिकामो भवती यम कामम कामयते सोहस्य संकल्पदेव समुत्तिष्ठती तेन संपन्नो मह्यते. अर्थ असा आहे की जो ज्याच्या प्रदेशाची कामना करणारा असतो आणि ज्या भोगाची इच्छा करणारा असतो ते सर्व मात्र त्याच्या संकल्पनेनेच त्याला प्राप्त होऊन जाते आणि त्याने तो संपन्न होऊन त्याच्या महिमेस प्राप्त होतो. असे त्यांचा निष्कर्ष सांगितलाय. म्हणजे याचा आशय असे की तो ज्या अंत म्हणजे प्रदेशाची कामना करत असतो आणि उपयुक्त भोगापासून भिन्न भिन्न अशा त्या भोगाची इच्छा करत असतो तो त्यास प्राप्त करण्यासाठी अभिमत प्रदेश आणि भोग यांना केवळ संकल्पानेच प्राप्त करत असतो. त्यानेच अर्थात इच्छेच्या अभिदत आणि अभिमत पदार्थाच्या प्राप्तीने संपन्न होऊन तो त्या महिमेस प्राप्त होत असतो. अशा प्रकारे हा अर्थ आहे. तेव्हा या सर्व मंत्रामध्ये एकच त्या ठिकाणी मुख्य सूत्र असं आहे
की ज्यावेळेस मनुष्य आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा त्या आत्मस्थितीमध्येच सर्व कामना अनुस्यूत आहेत, सर्व प्रकारचे इंद्रिय अनुस्यूत आहेत, सर्व प्रकारच्या भोग प्राप्तीचे सगळे साधन आहेत. आणि म्हणून त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर तो सर्व ब्रह्मांड व्याप्त होऊन जातो आणि तो जशा प्रकारची कामना करेल त्या प्रकारची त्याला उपलब्धी होते, असे हे 10व्या मंत्रामध्ये शेवटी तात्पर्य सांगितलं आहे. तेव्हा अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील या 8व्या अध्यायातील द्वितीय खंड भाष्य इथे संपूर्ण झालेले आहे. हे 2 खंड आता हे पूर्ण झालेले आहे. तर पुढचा आपण खंड बघूया. आता तृतीय खंड आपण सुरू करू. आता ही जे काही आपण आता आधी अभ्यास केला की आत्मतत्वाशी भिन्नता प्राप्त झाल्यानंतर उपलब्धी काय हे आपण पाहिलं, परंतु प्रत्यक्ष साधारण माणसाकरता त्या ब्रह्म तत्वाचं जे हृदयाकाशामध्ये जी गोष्ट असते ती आवृत्त झालेली असते, त्याच्यावर एक प्रकारचं एक झाकण असतं किंवा एक त्याला त्या ब्रह्मतत्वाला पाहण्याकरता तुम्हाला दिव्य दृष्टी नसेल तर त्याच्यावर एक प्रकारची ही झाकण टाकलेलं असतं. तेव्हा सत्याची उपासना आणि नाम अक्षर उपासना ही कशी करावी आणि याच्याबद्दलचा आता हा तिसरा खंड आहे. तेव्हा आत्मध्यान रूप साधनाच्या अनुष्ठानाने साधकामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ही दया करणारी जी श्रुती आहे ती अशी म्हणते की हे मोठ्याच कष्टाची गोष्ट आहे की आत्म्यामधील स्थितीच्या दिशेने प्राप्त करून घेणे हे योग्यच आहे, परंतु ती ही साधारण गोष्ट नाहीये, तर ती अत्यंत कष्टाने प्राप्त होणारी आहे असं श्रुतीचं म्हणणं आहे. तेव्हा या संदर्भामध्ये या तिसऱ्या खंडाचा जो पहिला मंत्र आहे त्या पहिल्या मंत्रात काय लिहिले आपण बघूया. त इव सत्याः कामा अनृता पिधानस्तेषां सत्यानां सताम अनृतम पिधानम यो यो ह्यस्यतेह प्रौतन तामिह दर्शनीय लभते. अर्थ असा आहे की ते जे काही हे सत्यकाम अनृत आच्छादन युक्त आहे, म्हणजे हे आच्छादनाने, अनृत म्हणजेच आच्छादन, याच्याने ते सत्य तत्वरूप जे आत्मतत्व आहे ते सत्याचं दर्शन होण्याकरता सुद्धा त्याला हे अनृत म्हणजे मिथ्या असे अपिधान, अपिधान म्हणजेच आच्छादन. तेव्हा आच्छादन त्या आत्मतत्वावर असल्यामुळे साधारण माणसाला त्याचं दर्शन होत नाही आणि म्हणून तो त्या मिथ्या अभिधानामध्येच तो व्यग्र व्यस्त राहतो. त्याचं सबंध जीवन जे आहे त्या मिथ्या गोष्टीमध्येच तो असा अडकून राहतो. कारण हा जो प्राणी आहे तो जो जो संबंध इथून तो ठेवत असतो ते सर्वच्या सर्व हे पुढे नाश होतं. तुमचा देह असेल, त्या देहाच्या निमित्ताने कामना असतील, या सर्व जे आहेत ज्या उत्पत्ती स्थिती लयाच्या प्रवाहामध्ये हे प्रवाहित होणार आहेत तेव्हा ते अशाश्वत आहे, ते टिकणारं नाहीये आणि त्याचंच आच्छादन झालंय आणि त्याच्यामध्येच तुम्ही व्यग्रव्यस्त असल्यामुळे मूळ ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूपाचं दर्शन हे होण्यास हे मिळत नाही, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की हे जे काही सत्यकाम अनृतापिधान म्हणजे मिथ्यारूप आच्छादन असणार आहे, आपल्याच आश्रित राहणारी ही जी आत्मस्थिती ही सर्व कामनांचे अनृत म्हणजे अपिधान आहे. कामनांनी उत्पन्न झालेलं अनृत म्हणजे अपिधान म्हणजेच आच्छादन आहे. तेव्हा स्त्री, अन्न, भोजन आणि वस्त्र आदी बाह्य विषयामध्ये जी तृष्णा असते त्याचेच कारण हे स्वेच्छाचार मिथ्याचरित होणाऱ्या या कारणाने हे आच्छादन अनृत म्हटल्या जाते. त्याचे कारण असं आहे की सत्यकामाची प्राप्ती होत नाही आणि यामुळे तो अभिधानाच्या समान अभिधान आहे, पण वास्तविक ते अभिधान नसतं, कारण ते मिथ्याच म्हटलेलं आहे. ते मिथ्या असल्यामुळे मिथ्या अपधानात. आता हे मिथ्या अभिधानाचं कारण काय आहे तर त्यांना प्राप्ती होण्यासाठी कोणत्याही प्रकारची ही त्याला अभिधानाच्या प्रभावाखाली कोणत्याही प्रकारची प्राप्ती होत नसते आणि त्यामुळे असं दाखवलं जातं की कारण ह्या जीवाचा जो जो पुत्र, भाऊ आणि इत्यादी आप्तस्वकीय जे आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे आपल्या हृदयाकाशामध्ये विद्यमान राहिल्यावर देखील त्या इष्टपुत्र अथवा भावाला तो इच्छा करण्यावर देखील ह्या लोकांमध्ये
त्याला पुन्हा दिसत नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे. आपण पाहतो की इहलोकामध्ये आपण राहतो आणि आपले मित्र, आप्त, स्वकीय हे सगळे जे आहेत हे ह्यांना आपण त्यांच्या मृत्यूनंतर पाहू शकत नाही. आपण फक्त स्मरण करतो, परंतु त्यांचं दर्शन मात्र या इहलोकामध्ये होऊ शकत नाही. हा आपला अनुभव आहे. त्यानंतर पुढचा दुसरा मंत्र असा आहे की अथ ये चास्येह जीवा एच प्रेता यच्चान्य अधिच्छन्य लभते सर्वं तदत्र गत्वा विरन्तेऽत्र यस्यैते सत्याः कामा अनृताभिधानस्तद् तद्यथापि हिरण्यनिधि निहितं क्षेत्रज्ञा उपरि उपरि सञ्चरन्तो न विद्येयुरोवमे वेमाः सर्वाः प्रजा अहरं अहरं गच्छन्त्य एतं ब्रह्मलोकं न विद्यन्त नृतेन ही प्रत्युढाः. अर्थ असा आहे याचा की ह्या लोकामध्ये आपण ज्या जीवित आणि मृतक पुत्र आदींना आणि ज्या ज्या अन्य पदार्थांना ही इच्छा करताना देखील ते इहलोकामध्ये प्राप्त होत नाही, त्या सर्वांना मात्र या हृदयाकाशामध्ये असलेले जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मामध्ये जाऊन प्राप्त करून आपण ते घेऊ शकतो. म्हणजे हे फार मोठं आपल्या दृष्टीने मोठं विधान आहे की आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये जे ज्यांचा आता गती झालेली आहे, ज्या देह ठेवलेला आहे त्यांनी, तर त्यांची प्राप्ती ही इहलोकात कितीही तुम्ही सगळ्या प्रदेशांमध्ये जरी हिंडले तरी तुम्हाला त्यांचं दर्शन होऊ शकत नाही. पण ते दर्शन कुठे होऊ शकतं, तर हृदय आकाशाच्या मध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वामध्ये मात्र हे मृत झाल्यानंतर सुद्धा त्या ब्रह्मतत्वातच त्यांचं विचरण होत असतं. म्हणून त्या ठिकाणी ते प्राप्त होऊ शकतात, कारण त्यांचे हे सत्यकाम अमृताने झाकलेले असे राहत असतात. तर या विषयामध्ये असा एक दृष्टांत आहे की ज्या प्रकारे पृथ्वीमध्ये गाडलेले जे सुवर्णाचे खजाने असतात त्या खजान्याचे विशेष स्थानाबद्दल मनुष्य मात्र अनभिज्ञ असतो. तो त्या जमिनीच्या वर भ्रमण करत असताना सुद्धा त्याला ही जाणीव नसते की ह्या जमिनीच्या खाली ही प्रचंड असं सुवर्णाचं भांडार आहे. त्याच प्रकारे सर्व प्रजा ही नित्यप्राप्ती ब्रह्मलोकात असताना जाताना सुद्धा त्यास ती प्राप्त करू शकत नाही, कारण की हा अमृताच्या द्वारे लपून गेलेली आहे. म्हणजे इथे सुंदर उदाहरण दिलंय की समजा असं कल्पना करा की तुम्ही त्या एखाद्या भूप्रदेशावर चालत आहात आणि त्या भूप्रदेशाच्या खाली काही अंतरावर हे सुवर्णाच्या खाणी आहेत, परंतु तुम्ही वर दारिद्र्य स्थितीमध्ये हे सगळीकडे भ्रमण करताय आणि अन्नोदक प्राप्त करण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वत्र फिरतायत. आपण पाहतो की एका देशातून दुसऱ्या देशात माणसं जातात, कित्येक वर्ष ते परदेशामध्ये राहतात. कारण काय, तर ते त्यांना अन्न आणि उदक त्या सगळ्या प्राप्ती करतात, ते तिथे भ्रमण करतात. परंतु त्यांना हे माहिती नाही की ज्या भरतभूमीवरून ते गेले त्या भरतभूमीच्या जमिनीच्या खाली हा प्रचंड सुवर्णाचा साठा आहे. इथेच खरं म्हणजे ब्रह्मतत्वाला जाणून घेण्याची क्षमता असते आणि शक्यता असते. पण या ब्रह्मतत्वाचं संपूर्ण विस्मरण होऊन मनुष्य पुष्कळ शिक्षण घेतो आणि तो अन्नोदक म्हणजे आपल्या आवश्यकता असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करून ही आपण इतकीच समृद्धी आहे असं समजून आपण भ्रमण करतो. तर त्याच प्रकारे या ब्रह्मतत्व जे आहे ते आपल्या हृदयस्थ असताना सुद्धा आपण सर्व हे बाहेर सर्व आपण संशोधन करत असतो. किंवा आता जे कोणी ज्यांचा देहांत झाला तर त्यांना आपण कसं प्राप्त करू शकू, आपण श्राद्धविधी करतो, आवाहन करतो, त्यांच्या नावाने आपण स्मरण करतो, परंतु त्यांची प्राप्ती होत नाही. इथे ही विलक्षण गोष्ट सांगितली आहे की सर्व आप्त स्वकीय भाऊ मित्र हे सगळे जे गेलेले आहेत त्यांना मात्र आपण त्या ब्रह्मलोकात प्राप्त करू शकतो. परंतु हे केव्हा प्राप्त करू शकतो हे पुढे पाहू आपण. पण हे नित्यप्राप्त ब्रह्मस्थिती ब्रह्मलोकामध्ये हे असताना सुद्धा साधारण बद्ध मनुष्य मात्र त्यास तो प्राप्त करू शकत नाही. याचं कारणही इथे दिलेलं आहे की अनृताच्या द्वारे ती लपून गेलेली आहे. अनृत म्हणजे काय, कामना आणि इच्छा आणि भोगप्राप्तीची आसक्ती, या सर्व आसक्तीचा एक झालर तयार झाला, एक प्रकारचं आच्छादन झालेलं आहे. आणि त्या आच्छादनामुळे ते ब्रह्मतत्व आपल्यामध्ये असताना सुद्धा
आपल्याला त्याची यत्किंचितही जाणीव होत नाही. आणि म्हणून केवळ स्मरण करतो आपण, ज्यांचा मृत्यू झालेला आहे केवळ स्मरण करतो. पण इथे अतिशय महत्वाचा सिद्धांत मांडलाय की जो मनुष्य या ब्रह्मतत्वाशी अभिन्न झाला, ब्रह्मतत्वाशी एकरूप झाला, तर तो मात्र इथून ज्यांचा मृत्यू होऊन ज्यांची गती झाली आहे, ती कुठेही गती झालेली असेल, कोणत्याही लोकात जरी ते गेले, तरी त्या लोकांच्या मधलं जे त्यांचं भ्रमण आहे ते तुम्हाला दिसू शकतं आणि त्यांची भेट घेता येऊ शकते. असा हा महत्वाचा सिद्धांत इथे मांडलाय. तेव्हा याचा आशय असा आहे की या विद्वान प्राण्यास, जो जीव या लोकात जीवित पुत्र अथवा भ्राता अथवा जे प्रेत मृत्यू पावलेला असे इष्टसंबंधी आणि ह्या लोकांमध्ये जो वस्त्र, जल इत्यादी आणि रत्न आदी पदार्थ इच्छा केल्यावर देखील ज्याला मिळत नाही, त्या सर्वांना अशा या हृदयाकाशरूपी ब्रह्मामध्ये पोहोचवून उपयुक्त विधीने प्राप्त करून घेतले जात असते. कारण की येथे या हृदयाकाशात हे सर्व उपयुक्त जे सत्यकाम मिथ्याने आच्छादित झालेले जे आहे ते वर्तमानात प्रत्यक्ष असते, परंतु त्याची आपल्याला जाणीव होत नाही. पण आपल्या आत्मभूत ब्रह्मामध्ये विद्यमान राहिल्यावर मात्र देखील तेथे ती जोपर्यंत तुमच्या वर जी अनंत अशा प्रकारच्या इच्छा, वासना आणि आसक्ती याच्याने तुम्ही पूर्णपणे भरलेला आहात, तोपर्यंत जरी ब्रह्मतत्व असलं तरी तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकत नाही. अशा प्रकारची ही असंगत भाव कशी काय होऊ शकते हे दाखविले आहे. या विषयामध्ये हा दृष्टांत असा केलाय की हिरण्यनिधी, हिरण्य म्हणजे सुवर्ण, हे धरोहर ठेवणारे पुरुषाद्वारे पुरुष ग्रहण करण्यासाठी हा धरोहर रूप निहित केलेला आहे. आणि त्यासाठी ते निधी आहे, म्हणजे ते खाली जे जमिनीच्या खाली जे जे काही सुवर्णरूपी जी संपत्ती असते त्याला निधी असं म्हटलंय. आणि ती भूमीच्या खाली निहित निक्षिप्त ठेवली गेली आहे. आणि ती सुवर्ण निधी ज्या प्रकारे स्थानाबद्दल अनभिज्ञ हे अज्ञानी असल्याने ते न जाणणारे पुरुष जे आहेत ते निधीच्या वर संचार करून त्या तिथे ते हुडकत असतात. आणि ज्यांचे हे प्राप्त होणे त्याला संभव आहे त्या निधीत सुद्धा तो जाणत नाही. या प्रकारे संपूर्ण अविद्यावरती जो प्रजा आहे ती उपयुक्त हृदयाकाशाच्या संज्ञक लोकास ब्रह्म हेच लोक आहे. आणि त्या ब्रह्मलोकाची सुषुप्ती कालात प्रतिदिन गेल्यावर देखील हे मी ह्या समयी ब्रह्मलोक भावात प्राप्त होऊन गेलो आहे, अशा प्रकारची उपलब्धी ही करून घेत असतो. कारण की तो उपयुक्त आदृताने म्हणजे आच्छादनाने प्रत्यूढ असा हृत आहे. म्हणजे तो हृदयात असूनही त्याला तो अनभिज्ञ आहे, अज्ञानी आहे. अर्थात अविद्यादी दोषाद्वारे आपल्या स्वरूपापासून बाहेर ओढल्या गेल्या जात असतो. तेव्हा हे फार मोठ्या कष्टाची बाब आहे की जोपर्यंत तो बद्ध मनुष्य आहे तोपर्यंत त्याला अत्यंत कष्टप्रद ती गोष्ट आहे. आणि तो स्वायत्त होण्यासाठी सुद्धा त्या जीवास ब्रह्माची प्राप्ती होत नाही, असं ह्या पूर्ण मंत्राचं तात्पर्य आहे. त्याच्यानंतर या 8व्या अध्यायातला खंड 3 आणि मंत्र 3 दोन मंत्र झाले. आता हा खंड खंडातला तिसरा मंत्र असा आहे की स वा एष आत्मा हृदय तस्यै तदेव निरुक्तम हृदमी इति तस्मात् हृदय हरवा एवं विस्फर्गम लोकमेति. तो जो आत्मा आहे तो या हृदयामध्ये हृदय अयम या हृदयाच्या मध्ये आहे, हेच त्याचे निरुक्त आहे. निरुक्त म्हणजे व्युत्पत्ती. म्हणजे अशा प्रकारे त्या ब्रह्मतत्वाची व्युत्पत्ती म्हणजेच त्याचं जे रहस्यमय हे उत्पत्ती स्थान जे आहे त्याच्यापासून तो उत्पन्न होतो ब्रह्मांड किंवा देह. तर ते ब्रह्मतत्व जे आहे हे ब्रह्मतत्व त्या हृदयस्थ हृदय अयम अशा प्रकारे उच्चारण करून त्या ठिकाणी हृदय हा जो शब्द आहे त्या शब्दाचा सुद्धा व्युत्पत्ती जर केली तर ज्याच्यामध्ये ते ब्रह्मतत्व आहे ते आकाश ज्या ठिकाणी आहे ते हृदय आहे, अशा प्रकारे जाणणारा जो मनुष्य आहे तो मात्र खरोखरच तो प्रतिदिन स्वर्गलोकात जात असतो. तो जो आत्मा आहे, याचा आशय असा आहे की तो जो आत्मा आहे आत्मा परहतम पापमा अशा प्रकारे ज्याचं हे हे प्रकरण आहे, त्या आत्म्याची श्रुती जी आहे ती वै शब्दाने स्मरण करत हे विवक्षित आत्मा जो आहे तो ह्या हृदय पुंडरीकामध्ये आकाश शब्दाने सांगितला गेला आहे. त्या हृदयाचे हेच निरुक्त म्हणजे निर्वचन अर्थात व्युत्पत्ती आहे की ती अन्य नाही. कारण
हा आत्मा जो आहे तो हृदयामध्ये विद्यमान आहे, त्यामुळेच हे हृदय आहे. अशा प्रकारे हृदय या नावाची, या निर्वाचनाची प्रसिद्धी केलेली आहे. आणि या प्रसिद्धीने देखील आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे असं जाणलं पाहिजे, असा ह्याचा एकंदरीतच अभिप्राय आहे. तेव्हा दुसरा जो शब्द अहरह, प्रतिदिन अशा प्रकारे जाणणारा जो मनुष्य आहे, अर्थात हा आत्मा हृदयामध्ये आहे असं ज्याचं ज्ञान आहे, अतिशय दृढ बुद्धीने ज्याचं स्थित झाले आहे, असा जो पुरुष आहे तो स्वर्गलोक हृदयस्थ ब्रह्म यास अखंडपणे प्राप्त होत असतो, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता काही या ठिकाणी शंका समाधान, काही प्रश्न उत्तर असे दिलेले आहेत, त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. की पहिली शंका अशी आहे की परंतु अशा प्रकारे न जाणणारा मनुष्य सुद्धा सुषुप्ती कालामध्ये तो ब्रह्म होत असतो, असं तुम्ही म्हटलेलं आहे. आता वरचं विधान केलेलं आहे की जरी त्याला ब्रह्मतत्व माहीत नसलं, जरी तो अज्ञानी असला, तरी सुषुप्त काळ म्हणजे निद्रावस्थेमध्ये तो ब्रह्मतत्वालाच प्राप्त होत असतो. पण तो तमोगुण प्रधान असतो. एका बाजूला अज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्ञानस्वरूप ब्रह्मतत्वाशी त्याचा संबंध आहे. तर हे कसं काय आहे? कारण या सुषुप्त कालामध्ये सुद्धा त्या समयी सत्तेच संपन्न होऊन, सत्तत्वाने संपन्न होऊन तो जात असतो, असंही सांगितलं आहे. तेव्हा हे दोन परस्पर जे विरोधाभास आहे ते कसे काय आहेत? त्याच्यावर गुरु म्हणतात की अरे हे ठीकच आहे, हे असंच असतं, तरी देखील काही विशेषता आहे. ज्या प्रकारे विद्वान आणि अविद्वान सर्व जीवच सद्ब्रह्मच आहेत, तसंच तू तो आहे अशा प्रकारे घोषित केला गेलेला हा जो विद्वान आहे तो म्हणतो की मी सतच आहे, मी अन्य काही नाही. अशा प्रकारे जाणताना सुद्धा हे सतच होऊन जात असतो. आणि अशाच प्रकारे जर सुषुप्तीमध्ये विद्वान आणि अविद्वान हे दोघंही सतला प्राप्त होत असतात, तरी देखील केवळ अशा प्रकारे जाणणारा देखील स्वर्गलोकास प्राप्त होऊन जात असतो, असंही सांगितलं आहे. कारण देहपात होण्यानंतर देखील विद्येचे फल जे आहे ते अवश्यच असते, हेच त्याची विशेषता आहे. म्हणजे या दोन्हीची स्थितीमध्ये सुषुप्त कालामध्ये अभिन्नता आहे. दोन्ही जे आहेत, विद्वान असो का अविद्वान असो, दोघे जेव्हा गाढ निद्रेत जातात तेव्हा ते ब्रह्मस्थितीमध्येच जातात. आणि जे विद्वान आहेत ते सर्व अवस्थेमध्ये त्या ब्रह्मस्थितीबद्दलचं त्यांचं अनुसंधान चालू असतं. म्हणजे जे तुरीय अवस्थेत झाले ते आपल्या निद्रा अवस्थेतील ब्रह्मस्थितीला जाणतात, आणि जे बद्ध आहेत ते तुरीय अवस्थेत नसतातच, त्यामुळे ते ब्रह्मस्थितीमध्ये असतानाही त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. पण दोघंही ब्रह्मस्थितीमध्ये आहेत, ही त्याच्यामध्ये साम्यता आहे, ही अभिन्नता आहे, असं इथे प्रकर्षाने सांगितलंय. त्याच्यानंतर पुढे चौथा मंत्र. अथ य एष संप्रसादो स्माच्छरीरा समुत्थाय परम ज्योतिरूप संपद्य स्वेन रूपेणा अभिनिष्यदत एष आत्मेति होवाचैव तद अमृतं भयमेत ब्रह्मेत तस्य ह वा एतस्य ब्रह्मणो नाम सत्यमिति. आता हे अर्थ असा आहे की हे जे संप्रसाद आहेत, म्हणजे ज्यांना ही प्राप्ती झालेली आहे, ते या शरीरापासून उत्थान करून परमज्योतीस प्राप्त होऊन आपल्या स्वरूपात युक्त होऊन जात असतात. म्हणजे त्यांना तो संप्रसाद स्थिती आलेली आहे, त्याचा प्रसाद प्राप्त होऊन त्याच्याशी अभिन्नता प्राप्त होणे, त्याला संप्रसाद असं म्हटलंय. असे जे व्यक्ती आहेत, असा जो जीवात्मा आहे, तो ह्या शरीरापासून उत्थान म्हणजे बाहेर जेव्हा निघून जातो आणि तो परमज्योतीस प्राप्त होतो, तेव्हा तो आपल्या स्वरूपास युक्त होऊन जात असतो. आणि हाच तो आत्मा आहे, हेच अमृत व अभय स्थिती आहे, आणि हेच ब्रह्म आहे असे आचार्यांनी सांगितले. तेव्हा त्यास हे ब्रह्म हेच सत्य नाम आहे, असं त्या ठिकाणी. आता आज सिद्धांताला सांगायला सुरुवात केली की जे सिद्ध पुरुष आहेत त्यांची स्थिती काय असते, ज्याचं या ठिकाणी विवेचन आहे. तेव्हा आशय असा आहे की सुषुप्त कालामध्ये जो आत्मा जो आहे तो सत्नीच संपन्न झालेला आहे, सत्तत्वाने सच्चिदानंद तत्वानेच तो संपन्न झालेला आहे. तेव्हा पुरुष जो आहे तो सम्यक रूपाने प्रसन्न होत असतो. तेव्हा तो जागृती आणि स्वप्नाच्या विषयामध्ये आणि इंद्रियाच्या संयोगाने प्राप्त झालेल्या या सर्व काळीवेस तो त्याग करून देत असतो. आणि त्यामुळे जर तो संप्रसाद शब्द संपूर्ण जीवाच्या साधारण आहे, जीवाच्यासाठी ती स्थिती ही साधारण आहे, म्हणजे
ती ब्रह्मतत्वाची उपलब्धी या दृष्टिकोनातून सर्व संप्रसाद आहेत असं म्हटलंय, तरी देखील त्या अशा प्रकारचे जाणणाऱ्यास मात्र ज्याला ती जाणीव आहे, ज्याला त्याचं संपूर्ण ज्ञान आहे आणि ज्याची ती ज्ञानाची धारणा अंतःकरणामध्ये अतिशय दृढपणे प्रतिष्ठित झालेली आहे, ते मात्र अखंडपणे स्वर्ग लोकास प्राप्त होत असतात. अशा या विद्वानासंबंधी हे प्रकरण आहे. आणि तिथे एष संप्रसाद हा असा जो प्रयोग सांगितलाय तो त्या केवळ विद्वानाच्याच केला जात आहे. कारण इथे सन्निहिताच्या समान विशेष यत्न केला आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जो ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाच्या संपूर्ण जाणीवेमध्ये असणारा जो व्यक्ती आहे त्याला संप्रसाद असा शब्द वापरला आहे. तेव्हा अशा प्रकारे जो विवेक झाल्यानंतर तो विद्वान त्या शरीराचा त्याग करून, त्या शरीरापासून उत्थान करून, अर्थात देह आत्मबुद्धीस त्याग करून येथे आसनावरून उठल्याप्रमाणे तो शरीरातून उठून असा अर्थ घेणं उचित नाही. कारण स्वेनरूपेण म्हणजे आपल्या स्वरूपानेच असे विशेषण दिले आहे. तर तो स्वरूपस्थिती ही देहत्यागानेच होते असं नव्हे, तर स्वरूपस्थिती ही त्या ज्ञानस्थितीमध्ये होते. त्यामुळे अखंड ज्ञानस्वरूपामध्येच त्याची ही स्वेनरूपेण असा म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाशी अभिन्नता प्राप्त होणे हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे तिथे आसनावर उठून एखादा मनुष्य पुढे जातो आणि मग त्याला उपलब्धी होते, तर तसं उदाहरण इथे देता येणार नाही की तो जिथे आहे त्याच ठिकाणी, परंतु तो ब्रह्मस्वरूप ज्ञानस्वरूप असेल तर त्याला स्वेनरूपेण अशी स्थिती प्राप्त होते आणि तो स्वरूपाशी अभिन्न होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा आपल्या स्वरूपाची प्राप्ती कोणत्या तरी अन्य स्थानावरून उत्थान करून केली जाऊ शकत नसते. कारण की जर ते प्राप्तव्य असेल तर ते स्वरूपच असू शकत नाही. एका स्वरूपाला प्राप्त करण्याकरता एका ठिकाणाहून दुसरीकडे जायची आवश्यकता नाहीये. कारण स्वरूप म्हणजे आत्मस्थिती म्हणजे ब्रह्मतत्व आहे आणि त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. याचं कारण असं की ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. म्हणून त्याला ती धारणा असणे, ते ज्ञानस्वरूपता असणे ही त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. परंतु परमात्मा लक्षण हे विज्ञप्ती स्वरूप आहे. ह्या ज्योतिष प्राप्त होऊन अर्थात आत्मस्थितीत पोचल्यावरच हे स्वकीय अर्थात आपल्या रूपाने संपन्न होऊन जात असतो व या स्वरूप प्राप्तीच्या पूर्वीच तो होऊन जात असतो. या स्वरूप प्राप्तीच्या पूर्वी तो अपर रूप देहासच अविद्येच्या कारणाने आत्मभावात समजत असतो. देहालाच तो आत्मतत्व, देहाचं अस्तित्व म्हणजेच आपलं आपलं अस्तित्व आहे अशा प्रकारची अविद्या त्याच्या होत असल्यामुळे तो देहालाच आत्मभाव ठेवून पाहत असतो. पण त्याच्या तुलनेने पुढे स्वेनरूपेण जे काही शब्द प्रयोग केलाय त्याला मात्र असा अर्थ आहे की तो आपल्या स्वरूपात एकरूप होऊन तो पाहत असतो किंवा अनुभव घेत असतो. अशा या अशरीरातच आत्म्याचे स्वरूप असते. ज्या आपल्या परज्योती स्वरूपात संप्रसाद प्राप्त होऊन जातो, तोच हा आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे असं आचार्य सांगतात. तेव्हा तात्पर्य असं आहे की श्रुतीने ज्यास नियुक्त केलं आहे त्या आचार्यास या शिष्यांच्या प्रती असं म्हटलं आहे की हेच अमृत अविनाशी भूमा आहे. जे भूमा शब्द प्रयोग ह्या आत्मतत्वालाच केलेला आहे. जे अमृत आहे, अविनाशी आहे. कारण जो भूमा आहे तोच अमृत आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तेव्हा यापासून परिणाम स्वरूप काय होतं की जो आत्मस्वरूपात जातो, ब्रह्मस्वरूप होतो, म्हणजे जो भूमा आणि अमृत होतो, त्याला काय प्राप्ती होते तर तो अभय होतो. त्या कारण तो भूमापासून भिन्न अन्य दुसऱ्या वस्तूचा त्याच्यामध्ये अभाव असतो. तो केवळ केवळ आणि केवळ ब्रह्मस्वरूप असल्यामुळेच तो हेच ब्रह्म आहे असं म्हणून तो अत्यंत निर्भय होतो. आणि या ब्रह्माचे नाम हे अभिधान आहे. तर काय आहे तर सत्य, सत्यच अभिधत, अस असद्विलक्षण ब्रह्म आहे. कारण ते सत्य आहे आणि तेच ब्रह्म आहे आणि तोच आत्मा आहे असं पूर्वी आपण छांदोग्य उपनिषदात सुद्धा 6व्या अध्यायामधील 8व्या अध्यायातल्या 7व्या मंत्रामध्ये आपण हेच पाहिलेलं होतं. परंतु हे नाम कशासाठी सांगितलं आहे तर यावर सांगतात की त्याची उपासना ही विधीच्या स्तुतीसाठी आहे. ही अशा प्रकारचं त्याचं प्रयोजन आहे. असा हा आशय आपण 4थ्या मंत्राचा पाहिला. आता
खंड तिसरा आणि पाचवा मंत्र. पाचवा मंत्र काय म्हणतो ते बघूया. तानिह वा एतानि त्रीण्यक्षराणि सतो यमिति यद्यत् तत् अमृतं मथ यत्ति मर्त्यमथ यद्यं तेनोभे यच्छति यदने नोभे यच्छति तस्मात् महर्वा एवं विस्वर्गम लोकमेति. ते हे जे सकार, तकार आणि यम असे तीन अक्षर आहेत. त्याच्यामध्ये सकार आहे ते अमृत आहे, आणि जे तकार आहे ते मृत मर्त्य आहे, आणि जे यम आहे ते जे यम आहे ते दोघांचं नियमन करतात. म्हणजे मर्त्य स्थितीचं एक एक भाग सांगितलाय, एक अमरतत्वाचं सांगितलंय, आणि अमरतत्वाने मृत्य मर्त्य अशा या दोघांचं सुद्धा संयमन किंवा नियमन जो करणार आहे त्याला यम असं म्हटलं आहे. तेव्हा या तिघांनी, हे जे तीन अक्षर आहेत, या तीन अक्षरांनी हे सर्व काही स्पष्ट करता येऊ शकतं, असं या ठिकाणी या मंत्राचा आशय आहे. तेव्हा या दोघांचं नियमन होत असतं, कारण यानेच त्या दोघांचं नियमन ह्या यम शब्दाने केलेलं आहे. तेव्हा यम अशा प्रकारे जाणणारा जो आहे तो मात्र प्रतिदिन स्वर्गलोकातच जात असतो. म्हणजे तो आनंद खरं स्वरूपामध्ये जातो, कारण त्याला दोन्हीही गोष्टी माहिती आहेत की मर्त्य काय आहे आणि अमृत तत्व काय आहे. अमृत तत्व हे आत्मस्थिती आहे, आपलं स्वतःचं निरपेक्ष अस्तित्व जे आहे ते अमृत तत्व आहे. आणि त्यालाच आपण त्याला काय म्हटलेलं आहे, दोन शब्द वापरले, सकार शब्द वापरले आणि दुसरा तकार शब्द वापरले. तर सकार हा शब्द त्या अमृत तत्वासंबंधी आहे, आणि तकार जी आहे ही त्याला प्राप्त असलेली जी प्रकृती आहे, जो देह आहे, जो स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा प्रकारचे त्रिदेहात्मक प्रकृती जी आहे त्याला तकार म्हटलेलं आहे. आणि या प्रकृतीला आणि त्या अमृत तत्व आत्मतत्वाला परस्परांमध्ये जे नियमन करणारे जे तत्व आहे त्याला यम असं म्हटलंय. तेव्हा या तिन्ही तत्वाला आपल्याला जाणणं हे आवश्यक आहे. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ते हे ब्रह्म जे आहे ते तीन नामाक्षर आहे. त्या ब्रह्माला या तीन नामाक्षराने संबोधन केलेलं आहे. त्यामुळे स, ती आणि यम, सकार, तकार आणि यम. तकारामध्ये जो इकार आहे तो उच्चारण मात्रासाठी, अनुबंध करण्यासाठी आहे, कारण पूर्वी ऱ्हस्व इकार ह्यानेच त्याचा निर्देश केले गेला आहे. त्यामध्ये तेथे जे सत म्हणजे सकार आहे तेच अमृत तत्व आहे, तेच सद्ब्रह्म आहे, आणि अमृताचा वाचक असल्या कारणाने अमृत रूपच सकाराचाच भाग आहे. पण तकारांत जे आहे त्याचा निर्देश केलेला आहे, आणि जो ती म्हणजे तकार आहे ते मर्त्य आहे, आणि जे यम अक्षर आहे त्या अक्षराने अमृत आणि मर्त्य संज्ञक या पहिल्या दोन अक्षरांचा प्रयोग करणारा आणि त्याचे नियमन करणारा असतो. अर्थात नियमन हे स्वभावाने आणि करण्यासाठी असतो, कारण या अक्षरांच्या द्वारेच या दोघांचे नियमन होत असतं, आणि त्यामुळेच ह्या यम शब्दाची फार महत्व आहे. या यम अक्षरांच्या द्वारेच हे होत असतं. तेव्हा पूर्वोक्त जे दोन अक्षर आहेत ते संयताने दिसून येतात. ब्रह्मच्या नामाच्या अक्षराचा देखील हे अमृत तत्वादी धर्मवान आहे, आणि ते होणं तर परम सौभाग्य आहे. नामीच्या विषयाबद्दल काय बोलायचे, अशा प्रकारे त्याचे उपस्यत्वासाठी ब्रह्म ह्या नावाचे निर्वाचन करूनच त्याची ही स्तुती केली जाते. त्या नामीस, नामी म्हणजे ब्रह्मतत्व आहे, आणि नाम म्हणजे त्या ब्रह्मतत्वाचं संबोधन आहे. तेव्हा ही जी नामी आहे ते अनिर्वचनीय आहे, पण त्या नामाचं निर्वाचन करूनच त्याची स्तुती केली जाते. तेव्हा त्या वचनाच्या मध्ये त्याचा जेव्हा समावेश होतो त्यावेळेसच त्याची स्तुती होऊ शकते, आणि तेव्हाच त्या नामीस जाणणारा हे एवंवित हे म्हटलं जातं. तेव्हा एवंवित अशा प्रकारे जाणणारा जो आहे तो त्या ब्रह्मतत्वाचं निवेदन, विवेचन तो व्यवस्थित करू शकतो, कारण तो त्या निशब्द अवस्थेमध्ये प्राप्त असणाऱ्या गोष्टीला शब्दामध्ये आणतो. तो प्रमेयच्या पलीकडे असणारी गोष्ट तो प्रमेय सिद्ध करू शकतो. असा तो सिद्ध पुरुष जो आहे तोच त्या नामीला जाणतो, आणि नामीची म्हणजेच ब्रह्मतत्वाची तो विस्ताराने तो त्या ठिकाणी स्तुती करत असतो. असा जो आहे तो नित्य सच्चिदा आनंद तत्वात म्हणजे अभिन्न होऊन जातो, एकरूप होतो.
आणि त्याला नित्य स्वर्ग लोकाची प्राप्ती होते, असाच त्याचा अर्थ सांगितला आहे. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 8व्या अध्यायातील जो तृतीय खंड जो आहे तो इथे संपूर्ण झालेला आहे. तेव्हा आता तिसरा खंड पूर्ण झाला आहे. पुढच्या वेळी आपण चौथ्या खंडाला प्रारंभ करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.